कोकणातील प्रत्येकाच्या घरोघरी बनवले जाणारे ओले वाटण. या ओल्या वाटणामध्ये उसळ, मटण, चिकन असे हे पदार्थ केले जातात. कोकणातील जेवणाला ह्या वाटणाशिवाय चव येत नाही. तेच वाटण आज आपण करणार आहोत. कांदा भाजण्यासाठी आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची. त्याच्यामध्ये 3 कांदे घालायचे आणि 1 मोठा चमचा तेल घालायचं आणि कांदे चांगले सतत मिक्स करत आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. जेवढा कांदा तुम्ही चांगला भाजणार ना तेवढा तुमचा मसाला जास्त दिवस टिकणार आहे. कांदा चांगला खरपूस भाजून झाला की काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी सुकं खोबरं आहे ते पण चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याला चव चांगली येते. खोबरं भाजलं की काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे. कोकणात काही भागामध्ये फक्त सुक्या खोबऱ्याचं वाटण करतात. मालवण साईडला ओलं खोबरं आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण करतात. काही मालवण साईडला फक्त ओल्या खोबऱ्याचं वाटण करतात. तेल घालून ओलं खोबरं आहे ते पण खरपूस भाजून घ्यायचं आहे. ओलं खोबरं चांगलं भाजायचं म्हणजे मसाला चांगला टिकतो बरेच दिवस. पण वाटलं तर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. ओलं खोबरं जर तुम्ही खरपूस भाजलं नाहीत ना तर मसाला लवकरच खराब होतो आणि जेवणाला सुद्धा चव चांगली येत नाही. म्हणून खोबरं चांगलं खरपूस असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याला पण आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. 1 चमचा धणे, 10 ते 15 काळी मिरीचे दाणे, 1 काळी वेलची आणि थोडंसं स्टार फूल. काही जण याला बदाम फूल पण बोलतात. थोडीशी आपल्याला दालचिनी घ्यायची आहे आणि हे दगड फूल आहे. 1 चमचा खसखस, 2 लवंग आणि 1 हिरवी वेलची आणि थोडीशी जावित्री. यानं मसाल्याला चांगला सुगंध येतो. हे सर्व मसाले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. याच्यातले कुठचे खडे मसाले तुमच्याकडे नसतील ना तरी पण चालतील. तवा गरम झाला की त्यांना आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. एकदम मंद आचेवरती भाजायचे. जास्त करपवायचे नाही आहेत. जास्त जर तुम्ही करपवलेत ना तर मसाल्याला राकट असा सुगंध येतो आणि चव पण येते. भाजले की काढून घ्यायचे. बघू शकता तुम्ही आपला कांदा खोबरं आपण कसं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण पण घालू शकता पण मी ते लसूण घातलेली नाही आहे. 10 ते 12 पाकळ्या लसूणच्या पण भाजून घेऊन घालायच्या. ही काळी वेलची आहे ना त्याचं मी साल काढून फक्त आतले दाणे घेतलेत आणि दालचिनी आहे ती पण तोडून घेतलेली आहे म्हणजे मिक्सरला एकदम बारीक चांगली होते. हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना तर महिनाभर टिकतं. म्हणून पाणी न घालता थोडंसं खालीवर करत वाटण आहे ते वाटून घ्यायचं आहे. काही जण याच्यामध्ये ना लाल मिरची पावडर पण घालून वाटतात पण मी घातलेली नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर वाटताना तुम्ही याच्यामध्ये 2 चमचे घरचा मसाला वापरू शकता. असं सुकं वाटण वाटायचं म्हणजे 1 महिनाभर फ्रीजमध्ये आरामात राहतं. जेव्हा तुम्हाला पाहिजे ना तेव्हा मटणला, चिकनला किंवा उसळला तुम्ही हे वाटण वापरू शकता. थोडंसुद्धा पाणी लावायचं नाही आहे तरच हे वाटण राहणार आहेत. आणि जे कोण नवीन जेवण करायला शिकत असतील त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. आजचा जर तुम्हाला कोकणातल्या ओल्या वाटणाचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि घरचा सण चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.